Media planning process. Media planning is a process of designing a course of action that shows how advertising space and time will be used to contribute to the achievement of the marketing and advertising objectives. The media plan is created by the media planner from information about the market and prospective customers. Media decisions are preliminary based on the creative strategy established for the campaign and the characteristic of target market. Through market research, facts about the target market are accumulated and generalized into a consumer profile. This, along with the basic copy strategy and copy requirements, is analyzed by the media planner, taking into account the size of the advertising budget. मीडिया प्लॅनिंग प्रोसेस म्हणजे काय आहे तर जेव्हा आपण एखादा मीडिया यूज करतो ऍडव्हर्टायझिंगसाठी तर त्याच्यासाठी असणारी जे स्पेस टाइम किंवा जे बजेट आहे तर ते किती यूज झालं पाहिजे त्याच्यातून रिटर्न्स किती मिळणार आहेत कुठला मीडिया यूज केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त टार्गेटेड कंझ्युमर पर्यंत पोहोचता येईल कुठल्या मार्केटमध्ये आपल्याला एंटर करता येईल या सगळ्या गोष्टी ज्या अनालाइज केल्या जातात इम्प्लिमेंट केल्या जातात तर दॅट इज मीडिया प्लॅनिंग प्रोसेस. मीडिया प्लॅनिंग प्रोसेस मध्ये एवढे सगळे फॅक्टर्स आहेत तर ही प्रोसेस आपण बघूया इन डिटेल. त्याच्यामध्ये 5 स्टेप्स आहेत. पहिलं आहे marketing analysis, then media objectives, media strategies, media mix, budget and media buying and evaluation. 6 steps आहेत. तर पहिली स्टेप जी आपण बघतोय तर ती आहे मार्केट एनालिसिस. The goal of market analysis is to determine the attractiveness of market and to understand its evolving opportunities and threats as they related to the strengths and weaknesses of the firm. In capsule, it's all information about the market we rate catering to following our dimensions of marketing analysis. First one, marketing size, current and future. Next, marketing growth rate, marketing profitability, industry cost structure, distribution channel, market trends, key success factors, market size. हे मार्केटिंग अनालिसिस मधले 8 डायमेन्शन्स जे आहेत तर ते आपण कन्सिडर करतो की जेणेकरून आपला आता पहिला पॉइंट जो आहे तर त्याच्यामध्ये मार्केट साईज. मग आता करंट मार्केट साईज तुम्ही एक्झिस्टिंग मार्केटमध्ये ज्या आहात तिथे पोटेन्शियल कस्टमर किती आहेत त्याच्यानंतर ह्या बिझनेसला न्यू मार्केट मिळाल्यानंतर त्याच्यात अपॉर्च्युनिटीज किती असतील ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट ग्रोथ रेट काय आहे मार्केट प्रॉफिटेबिलिटी काय आहे त्या इंडस्ट्रीसाठी त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस साठी इंडस्ट्रीज कॉस्ट स्ट्रक्चर कसं आहे ग्रोईंग इंडस्ट्री आहे का किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जे आहेत तर ते अपडेटेड आहेत का ग्रो होत आहेत का मार्केट ट्रेंड काय आहे मार्केटमधली डिमांड आणि नीड जे आहेत कस्टमरचे एक्सपेक्टेशन जे आहेत तर ते चेंज होत आहेत का मग त्याचा रेशो काय आहे इयरली चेंज होत आहेत की 1-2 वर्षानंतर त्यांचे एक्सपेक्टेशन आणि डिमांड चेंज होत आहेत. जसं आता क्लोथ मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये फॅशन नुसार चेंज होत असतात ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता जेंडर हा फॅक्टर येत नाही कारण फॅशन किंवा ट्रेंड जो आहे तर तो सगळेच फॉलो करतात आता. त्याच्यानंतर की सक्सेस फॅक्टर्स जे आहेत तर त्या मार्केटमधले की सक्सेस फॅक्टर काय असू शकतात तर एकतर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या डिलिव्हरी सिस्टीम असतील तर त्या स्ट्रॉंग असायला पाहिजेत किंवा प्राइस पेनिट्रेशन आहे न्यू मार्केट आहे किंवा ऑफर्स आहेत तर हे अनालाइज केलं जातं की जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर अट्रॅक्ट होतात. आणि मार्केट साईज
नेक्स्ट पॉइंट जो आहे, नेक्स्ट स्टेप, तर ती आहे मीडिया ऑब्जेक्टिव्ह. दी स्पेसिफिक गोल्स अँड ॲडव्हर्टायझर हॅज फॉर द मीडिया portion of the advertising program. In the media planning context, you need to establish firm objectives for your plan in order to demonstrate how it will be help your brand achieve its marketing goals. Media objectives are in harmony with the advertising and the marketing plans. Thus, while launching a new product or repositioning an existing product, there are specific objectives which will guide our media decisions. These objectives must be measurable in facilitate coordination and evaluation once the campaign is over. तर मीडिया ऑब्जेक्टिव्ह जर कन्सिडर करायचे झाले तर त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट प्रोग्राम जो आहे की त्या कॉन्टॅक्ट मध्ये काय कन्सिडर केलं जातं, तर एकतर कस्टमर पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे, सेल्स वाढवायचं आहे, की एखाद्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल मिसइंटरप्रिटेशन किंवा कन्फ्युजन क्रिएट झालंय ते क्लिअर करायचंय. जसं मॅगीचं आपण कन्सिडर केलं होतं की ते प्रॉडक्ट फेल गेलं, मार्केटमधून बॅन केलं गेलं. मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा त्या मॅगीची ऍडव्हर्टाइजमेंट करायला सुरुवात केली तर ते हेल्थसाठी कसं सेफ आहे या पद्धतीने त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागली. त्याच्यानंतर 15 वर्षापूर्वी साधारण कोका कोला कंपनीचा पण सेम प्रॉब्लेम झाला होता. कॅडबरीच्या बाबतीत पण प्रॉब्लेम झाला होता. त्याचं पॅकेजिंग पुअर असल्यामुळे कॅडबरीमध्ये वॉर्म्स सापडले होते. तर त्याच्यामुळे त्यांचं पॅकेजिंग किती सेफ आहे या पद्धतीने त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागली. कोको कोलासाठी त्यांना जे वॉटर किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे तर ती थोडीशी त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवावी लागली की जेणेकरून ते वॉटर जे यूज करतात किंवा कंटेंट यूज करतात तर तो हजार्डस नाहीये किंवा वॉटर क्लीन आहे तर ते यूज करतात. प्युरिफाईड वॉटर यूज केलं जातं प्रोडक्टसाठी. आणि ते ऍडव्हर्टाइजमेंट स्मृती इराणी करत होती तेव्हा त्यावेळेच्या त्या पॉप्युलर सेलिब्रिटी होत्या, कारण त्यांची ती सिरियल सुरू होती. ठीक आहे. तर मीडियाचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असू शकतात ऍडव्हर्टाइजमेंटचे, तर ते स्पेसिफाय केले पाहिजेत, डिफाईन केले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये पुन्हा 5 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, तर पहिलं आहे टार्गेट ऑडियन्स, दुसरं रीच, थर्ड फ्रिक्वेन्सी, फोर्थ मेसेज वेट आणि फिफ्थ मेसेज डिस्ट्रीब्युशन. टार्गेट ऑडियन्स कन्सिडर केलं तर हाऊ टू रीच, which is audience for our product. This happens to be the most important consideration in the media decisions. We first examine our market plans and advertising plans. These provide us details about the audience in terms of age, uh, religion, sex, education. These are demographic characteristics. आता टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तर म्हणजे आपला पोटेन्शियल कस्टमर जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या कुठल्या ऍडव्हर्टाइजमेंट मीडियमचा यूज केला जाऊ शकतो, मग ते कुठले कस्टमर पर्यंत ते प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशन आहे तर ती पोहोचेल. आता फॉर एक्झाम्पल आपण प्रिंट मीडियाचा यूज केला, ठीक आहे, लोकल न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट द्यायला सुरुवात केली तर तो न्यूजपेपर वाचणारेच जे आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचेल. ठीक आहे. मग त्या न्यूजपेपरचा सेल किती होतो, मग त्याच्यामध्ये जर जेंडर वाईज बायफर्गेट करायचं झालं तर लेडीज तो पर्टिक्युलर न्यूजपेपर किती वाचतात, तर हे अनालाइज करायला लागेल. म्हणजे तुम्ही किती पर्सेंट पोटेन्शियल कस्टमर पर्यंत त्या न्यूजपेपर थ्रू पोहोचणार आहात. तेच टेलिव्हिजन कन्सिडर करायला गेलं तर लोकल न्यूज चॅनल जे असतात टेलिव्हिजनचे, तर त्यांच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट केलं तर ते किती घरांमध्ये ते ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचतात, किती कन्झ्युमर पर्यंत पोहोचतात हे अनालाइज केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे रीच. Reach indicates a percentage of target audience who is
exposed at least once in a given period to a particular media vehicle. It does not matter how many times they actually see or hear the ad message. Through reach measures exposure, it does not actually measure those who are notice a particular ad. रीच मध्ये काय कॅल्क्युलेट केलं जातं की पर्टिक्युलर मेसेज किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती किती लोकांनी बघितली आहे. आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित बघितली आहे, तो मेसेज ऐकलाय असं नसतं. ठीक आहे, पण तरी सुद्धा त्यांना कन्सिडर केलं जातं. आता टेलिव्हिजन हा जर कन्सिडर केला, ठीक आहे, तर 100 घरं असतील एखाद्या मार्केटमध्ये किंवा एखाद्या प्लेसमध्ये आणि तिथे 50 टेलिव्हिजन सेट्स आपण कन्सिडर केले. आपण टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवत असतो. त्याच्यातल्या 40 जणांनी 40 जण ते लोकल न्यूज चॅनल जे आहेत तर ते बघतात. मग 40 इंटू 4 आपण कन्सिडर करतो किंवा ऍव्हरेज काढतो. म्हणजे आपण किती 160 पर्सन पर्यंत पोहोचलो. आता प्रत्यक्षात प्रत्येकाच्या घरात 4 माणसं असतील का, तर नाही. आणि प्रत्येकाने ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितली असेल का, पण नाही. पण मग 40 घरापर्यंत आपण ती ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचवू शकलो. ठीक आहे, दॅट इज रीच. नेक्स्ट आहे डिटर्मिनंट्स ऑफ रीच. आता हे कसे कॅल्क्युलेट करतात तर ते बघूया की मोर prospective consumers are reached by a media schedule using multiple media rather than a single medium. की मल्टिपल मीडिया यूज केला जातो. कोणी न्यूजपेपर मधून ऐकेल, कोणी रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट मधून ऐकेल, कोणी टेलिव्हिजनवर बघेल, कोणी बिलबोर्ड्स बघेल. ठीक आहे. अनदर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर इज द नंबर ऑफ diversity of media vehicles used. Reach can be increased by diversifying the day parts used to advertise. आता अनदर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर जर बघितला तर मीडिया व्हेकल्स त्याच्यामध्ये जसं मल्टिपल मीडियम यूज केले जातात तर आता स्पेसिफिक मार्केटमध्ये किंवा जॉग्राफिकल रिजन मध्ये तेथे मीडियम जे आहे तर ते स्पेसिफिकली यूज केलं जातं. मग जर एखादा रुरल सेगमेंट असेल तर तिथे बिलबोर्ड लावले किंवा फ्लेक्स जे आहेत तर त्याच्यामुळे काय होणार आहे की त्यांच्या जास्त लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तो रीच होण्याचा सगळ्यात पोटेन्शियल वे असेल. ठीक आहे, रादर दॅन न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मॅगझिन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा मीडिया ऑब्जेक्टिव्ह मध्ये कॅल्क्युलेट करतो तर ती साधारण अशी असते की फ्रिक्वेन्सी इंडिकेट्स द नंबर ऑफ टाइम्स पीपल इन टार्गेट ऑडियन्स आर एक्सपोज टू अ मीडिया व्हेकल ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ टाइम. Average frequency gives the average number of times people or household in our target audience are exposed to a media vehicle. Average frequency is equal to total number of exposures. ठीक आहे, टोटल ऑडियन्स रीच. आता हे कॅल्क्युलेट करताना कसं करणार तर इफ 1500 people in the target audience tune in an FM radio program 3 times during a 4-week period. ठीक आहे, 1500 टार्गेटेड ऑडियन्स जे आहे तर ते FM रेडिओचा प्रोग्राम जो आहे तर तो 3 वेळा बघतात 4 आठवड्याच्या पिरियड मध्ये. ठीक आहे, अनदर एक्झाम्पल कन्सिडर केलं म्हणजे ऑन द अदर हँड 1500 पीपल ट्यून इन 6 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे ते 6 वेळा ते प्रोग्राम बघतात. तर कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आपण की टोटल नंबर ऑफ एक्सपोजर्स 1500 इंटू 3 प्लस 1500 इंटू 6 म्हणजे 13,500. ठीक आहे, टोटल ऑडियन्स रीच. आता ऑडियन्स जो आहे तर तो तर चेंज होणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे एका पर्सनने
जर समजा एक मूवी आठवड्यातून 2दा बघितला, म्हणजे ते तो नंबर ऑफ पर्सन चेंज होतील का? नाही होणार. एकच पर्सन आहे, तो आठवड्यातून रोज पण एकच मूवी बघेल किंवा आठवड्यातून 2दा बघेल. म्हणजे पोटेन्शियल ऑडियन्स जो आहे तर तो चेंज झाला नाहीये. ठीक आहे. त्या वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी त्यांचे नंबर जे आहेत रीचचे तर ते चेंज झाले. त्याच्यामुळे 1500 प्लस 1500 ठीक आहे. म्हणजे एक प्रोग्राम जो आहे तर तो 3 वेळा बघितला गेला आणि दुसरा प्रोग्राम जो आहे तर तो समजा 6 वेळा बघितला गेला. म्हणजे 3000 कन्सिडर केलं. मग ऍव्हरेज फ्रिक्वेन्सी काही आहे एका प्रोग्रामची किंवा रीचची तर 13,500 डिवायडेड बाय 3000 4.5 ही ऍव्हरेज फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे. नेक्स्ट मेसेज वेट. The sum of the reach number of specific media vehicle in a given media plan gives the message weight. Here, while summing the reach, duplication or overlapping is ignored, message weight is exposed in terms of gross impressions or gross rating points, that is GRP. आता the total size of the audience for a set of ads or an entire campaign. The message weight जे आहे की एखादी टॅगलाईन आहे किंवा जो मेसेज पोहोचवायचा होता, ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची होती, तर त्याचा इम्पॅक्ट किती झालाय. ठीक आहे. त्या ऍडव्हर्टाइजमेंटचं इम्पॅक्ट किती होऊ शकतो किंवा त्या वर्ड्सना व्हॅल्यू किती असेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सब पॉइंट्स आहेत की मेसेज वेट कॅन बी एक्सप्रेस ॲज फर्स्ट वन opportunity टू सी the possible exposure of advertising message to one audience member is called an opportunity, that is OTS. And next one is gross impressions. It is total number of potential exposures. Gross expressions are a summation of exposures of the target audience to media vehicles in an media plan. आता एक्झाम्पल बघूया की सपोज अन ऍडव्हर्टायझर puts advertisements on a program of a TV channel viewed 5 times by 6,000 people in the target audience and 7 times by 6,000 people in 4-week period. ठीक आहे. म्हणजे एक टीव्ही चॅनल जे आहे तर ते 5 वेळा 6,000 लोकांनी बघितलंय. ठीक आहे. म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती एका टीव्ही प्रोग्राम मध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट लागते ती 6,000 लोकांनी 5 वेळा बघितली. ठीक आहे. तीच ऍडव्हर्टाइजमेंट 7 वेळा 6,000 लोकांनी बघितले पण इन अ पिरियड ऑफ 4 वीक. ठीक आहे. Also, suppose during this same 4-week period, the ad is put another program of second TV channel viewed 3 times by 3,000 people in target audience. The gross impression would be, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या चॅनलवर तीच ऍडव्हर्टाइजमेंट जर दाखवली तर ती 3,000 लोकांनी 3 वेळा बघितल्या इन अ पिरियड ऑफ 4 वीक. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन कसं होईल की 6,000 इंटू 5 प्लस 6,000 इंटू 7 प्लस 3,000 इंटू 3 टोटल काय आले 81,000. ठीक आहे. म्हणजे ग्रॉस इम्प्रेशन कॅल्क्युलेट केलं तर 81,000 इन अ 4-week पिरियड. नेक्स्ट आहे टेलिव्हिजन हाऊसहोल्ड्स. Because gross impressions are often expressed in millions and are awkward to handle, media planners prefer to use percentage or a rating. For example, a rating of TV household in percentage of
homes exposed to an ad medium. A rating of 20 is equal to 20% of the household with TV sets, television household or TVHH. टेलिव्हिजन हाऊसहोल्ड जे आहे तर जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जे आहेत की ज्या हाऊसहोल्डच्या रिलेटेड असतील, ठीक आहे. तर ते कन्सिडर करताना टेलिव्हिजन सेट्स जे आहेत तर ते कन्सिडर करावे लागतात. म्हणजे मगाशी जसं आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं की माझ्या पोटेन्शियल मार्केटमध्ये 100 हाऊसेस आहेत आणि तिथे जर 50 टेलिव्हिजन सेट्स आहेत, तर 40 टेलिव्हिजन सेट वरून ते ऍडव्हर्टाइजमेंट बघितली गेली म्हणजे 50 आउट ऑफ 40 आणि त्याचे जे पर्सेंटेज येते म्हणजे 80% जे येते तर ते काय येणार आहे की 80% पर्यंत ते ऍडव्हर्टाइजमेंट रिच झाली, ठीक आहे. टेलिव्हिजन सेट असलेल्या लोकांमध्ये ते जर एक्झिस्टिंग मार्केटमध्ये कन्सिडर करायचं झालं तर 40%. त्याच्यानंतर ग्रॉस रेटिंग पॉइंट्स जे टोटल वेट ऑफ स्पेसिफिक मीडिया शेड्यूल computed by multiplying the reach expressed as a percentage of the population by the average frequency. GRP is the combined measure of reach and frequency indicating the weight of media plan. आता GRP जे आहे की स्पेसिफिक मीडिया स्केड्यूल जे आहे तर त्याचं पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे समजा एखादं टेलिव्हिजन जरी आपण कन्सिडर केलं, ठीक आहे. तर टेलिव्हिजन कन्सिडर केल्यानंतर आता आपण मराठी चॅनल कन्सिडर करूया, ठीक आहे, की त्याच्यावरचे डेली सोप कुठल्या चॅनलवरचे जास्त बघितले जातात. तर झी मराठी आहे, झी युवा आहे, स्टार प्रवाह आहे, कलर्स मराठी आहे. तर ह्याच्यावरचे पॉप्युलर चॅनल कुठलं असेल तर समजा झी मराठी आपण कन्सिडर केलं, ठीक आहे. म्हणजे त्याचा क्रॉस रेटिंग पॉइंट जो आहे तर तो हाय असणार आहे. त्याच्यावर जर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या तर त्या जास्तीत जास्त कंझ्युमर पर्यंत पोहोचणार आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे तर रिच इंटू फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. हा फॉर्म्युला त्याला यूज केला जातो. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे मेसेज डिस्ट्रीब्युशन. Message distribution objectives define where, when, and how often advertising should appear. To answer this question, and the following: audience size, medium audience in print media, for example, Audit Bureau of Circulation actually counts and subscribers and multiplies by the number of readers per copy to determine total audience. आता मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आपण की नंबर ऑफ पोटेन्शियल कस्टमर पर्यंत जे मीडियम यूज केलं जातं. आता आपण जर युट्यूब चॅनल जर कन्सिडर केलं तर युट्यूब चॅनलवर त्याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला बघायला मिळतात, तो रेशो बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल एखादा व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर पोस्ट केला जातो तर त्याचे सबस्क्रायबर किती आहेत, ठीक आहे. म्हणजे मला पोटेन्शियल मार्केट माहिती की ह्या मार्केटमध्ये माझे 100 पोटेन्शियल सबस्क्रायबर आहेत, त्याच्यातले मला 60 सबस्क्रायबर जे आहेत तर ते त्यांनी सबस्क्राईब केलेले आहे. आउट ऑफ 100 ऑडियन्स पैकी 60 लोकांनी सबस्क्राईब केलंय आणि 40 जे आहेत तर ते पोटेन्शियल आहेत, ठीक आहे. त्या आउट ऑफ 60 मधले पण की जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तो व्हिडिओ किती वेळा बघितलाय, म्हणजे एक सबस्क्रायबर एक व्हिडिओ 10 वेळा बघेल, 2 वेळा बघेल, ठीक आहे. किंवा एखादा आहे तर तो व्हिडिओ म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन होतं. त्याच्यानंतर
जॉग्राफिकल बाउंड्रीज ज्या आहेत तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये अनालाइज केल्या जातात. जर आपण युट्यूब हे मीडियम बघतोय तर ते कुठल्या कुठल्या कंट्रीमधून ते व्हिडिओ बघितले गेलेत, त्याचं ड्युरेशन काय होतं, ठीक आहे, हे सुद्धा अनालाइज केलं जातं. दॅट इज RPC. तर नेक्स्ट स्टेप जी आहे, थर्ड स्टेप, ती नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण.